गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. मित्रांनो, काल रात्री जर आपण US मार्केट पाहिलं तर US मार्केटनं एक चांगल्यापैकी बाउन्स बॅक दाखवलेला आहे आणि ग्लोबल मार्केटसुद्धा सध्या अगदी व्यवस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. कुठलंही पॅनिक सिच्युएशन किंवा कुठल्याही बॅड न्यूज सध्या तरी मार्केटवरती हवी नाही आहे. इव्हन काल नॅसडॅकनं देखील एक फ्रेश ऑल टाईम हाय प्लेस केलेला आहे. तर मग तसं पाहिलं तर US मार्केट एका चांगल्या रिलीफ रॅलीमध्ये आपल्याला आल्याचं पाहायला मिळतं. परंतु इंडियन मार्केट एका वेगळ्याच ट्रॅजेक्टरीमध्ये गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. आता काल आपण जसं डिस्कस केलं होतं की मार्केट जर 24,000च्या वरती क्लोज झालं तर बाय ऑन डिपचा सिनेरिओ जो आहे तो कंटिन्यू राहील. तर आपल्याला ते तसं होताना पाहायला मिळतं आहे. कारण काल मार्केट ऑलमोस्ट परवा म्हणजे शुक्रवारच्या सेशनमध्ये 23,800 टच करून आलं होतं, परंतु काल पुन्हा 24,100च्या वरती जाऊन क्लोज झालं आहे. म्हणजेच काय की मार्केटमध्ये आपण पाहू शकतो की एक फॉल्स ब्रेकडाऊन झाल्याचं आपल्याला दिसून येतं आहे. यामुळे काय झालं की आता पुन्हा ग्रीप जी आहे ती बुल्सच्या हातामध्ये आहे. त्यामुळे परिस्थिती ठीक आहे. आता जर आपण आपल्याकडे जर आजचा दिवस जर पाहिला तर IT स्टॉक्समध्ये अगेन एक डाऊनसाईड आपण पाहू शकतो. कारण जर आपण कालचा दिवस पाहिला तर काल आपल्याकडे IT स्टॉक्स इन्क्लुडिंग इन्फोसिस साधारण 1-1.5% आसपास ग्रीनमध्ये क्लोज होता. परंतु तेच जर आपण इन्फोसिसचा ADR काल रात्री US मार्केटमध्ये पाहिला तर तो ऑलमोस्ट 4-4.5% डाऊन आहे. परंतु बेसिकली त्याच्यामागं कुठलंच रिझन नाही आहे. मग आपण त्याला रिझन एकच देऊ शकतो, ते म्हणजे प्रॉफिट बुकिंग, सेलिंग प्रेशर. त्यामुळे जर आपण पाहिलं तर त्याचा इम्पॅक्ट आपल्याला इथल्या IT स्टॉक्सवर देखील होताना पाहायला मिळू शकतो. तर मग आता पुढे नक्की काय करायचं? तर जास्त काही काळजी करण्यासारखं कारण नाही आहे. डाऊनसाईड कमी आहे आणि अपसाईड थोडीशी आहे, परंतु फार जास्त नाही आहे. कारण एक गोष्ट लक्षात घ्या की कंपन्यांचे जे अर्निंग्ज आता आलेले आहेत किंवा येत आहेत, तर ते एवढे इम्प्रेसिव्ह नाही आहेत की मार्केट जो काही 26,300चा टॉप बनवलेला आहे तर त्याला ब्रेक करून वरच्या बाजूला जाईल. म्हणजेच काय, शॉर्ट टू नियर टर्ममध्ये मार्केट बुलिश जरी राहणार असलं तरी लाँग टर्ममध्ये मार्केट पुन्हा स्लगिशनेसमध्ये आहे. म्हणजे धड ना खाली जाणार आहे ना फार वर जाणार आहे. त्यामुळे मार्केट एका मोठ्या बायसमध्ये कन्सॉलिडेशन झोनमध्ये असं आपण म्हणू शकतो. डाऊनसाईडला 22,000 आणि अपसाईडला ऑलमोस्ट 26,300च्या आसपास. म्हणजेच काय की एवढी इझी नाही आहे मार्केटमध्ये आपण काय म्हणू शकतो की तो ब्रेकआउट होणं. कारण त्यासाठी अर्निंग्स पण तेवढे स्ट्रॉंग यायला पाहिजेत. आणि आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे काही इराण अमेरिकेचे जे टॉक्स आहेत तर त्या संदर्भात होणारे अपडेट्स. तर आता अमेरिकेनं सुद्धा थोडं थांबायचं ठरवलं आहे आणि त्यांनी सांगितलं की जोपर्यंत इराण चर्चेला टेबलवरती येत नाही तोपर्यंत आम्ही जाणार नाही. आणि त्यांनी जे ब्लॉकेड केलं आहे त्यामुळे इराणचे कुठलेही शिप्स ते तिथनं जाऊ देत नाही आहेत. त्यामुळे होतं आहे काय की इराणची जी क्रूड ऑइल बेरिंग कॅपॅसिटी आहे किंवा स्टोरेज कॅपॅसिटी आहे तर ती काही फार नाही आहे. त्यामुळे एकदा ती फुल झाली की त्यांना त्यांचं प्रोडक्शन बंद करण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही आहे आणि त्यामुळे फार जास्त प्रॉब्लेममध्ये इराणसुद्धा येऊ शकतो. आणि त्यामुळे असं अंदाज आहे की येणाऱ्या 1 ते 1.5 आठवड्यामध्ये काहीतरी कन्फर्म डिसिजन येईल, काहीतरी कॉन्क्रीट सोल्युशन निघेल, याच्या संदर्भातल्या हालचाली होताना दिसत आहेत. तर मग पाहूयात की आता नक्की जिओपॉलिटिकली काय दिवसभर पूर्णपणे न्यूज येत आहेत, त्या पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्रूड ऑइल. कारण जेव्हा क्रूड ऑइल आत्ता मध्यंतरी अचानक ट्रम्पनं सीजफायर अनाऊन्स केल्यामुळे जेव्हा क्रूड ऑइल पडलं होतं तेव्हा क्रूड ऑइल $86 आलं होतं. म्हणजे जेव्हा क्रूड ऑइल $85च्या आसपास येईल तेव्हा आपण एक ब्रेकडाऊन क्रूड ऑइलमध्ये पाहू शकतो. ओके. आणि त्याच नंतर मार्केटमध्ये जी रिलीफ रॅली येईल तर ती सस्टेन होण्याची खूप हायली पॉसिबिलिटी आहे. तोपर्यंत मार्केट जे आहे तर ते एका कन्सॉलिडेशन फेजमध्येच वर्क करेल. आता जर टेक्निकली आपण पाहिलं तर मार्केट अपसाईडला 24,800 आणि डाऊन साईडला 24,000 या दरम्यानच मोस्टली ट्रेड करत राहील. आणि शॉर्ट टर्मसाठी 24,500 आणि डाऊन साईडला 24,000 या ठिकाणी. जेव्हा मार्केट 24,800 ब्रेक करेल डिसिसिव्हली तेव्हाच आपण मार्केटला वरच्या बॉक्समध्ये गेलेला पाहू शकतो की जो बॉक्स आहे तो 24,800 ते अपसाईडला 26,300 एवढा मोठा तो बॉक्स आहे.
जर आपण कालचा FISDAचा डेटा जर पाहिला तर FISनं अगेन सेलिंग केलेलं आहे साधारण 1100 कोटींच्या आसपास. त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं बाईंग केलं साधारण 4000 कोटींच्या आसपास. तर मग आता गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत आहे की आज मार्केट साधारण 50 ते 60 पॉईंट गॅप डाऊन ओपन होईल. तर मग फार जास्त काही काळजी करण्यासारखं नाही आहे. जोपर्यंत 24,000 इंटॅक्ट आहे आणि तो मोस्टली इंटॅक्ट राहण्याची पॉसिबिलिटी आहे. तर तोपर्यंत जेव्हा मार्केट 24,000च्या आसपास येईल तेव्हा आपल्याला एक खरेदी होताना पाहायला मिळेल मार्केटमध्ये. परंतु मोस्टली IT स्टॉक्सपासून थोडंसं दूर राहण्याचा प्रयत्न करा. बाकी मग फिनान्शियल्स आहेत, बँकिंग आहे, इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉक्स आहेत, अजूनही भरपूर सारे स्टॉक्स आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला एक रिलीफ पाहायला मिळतं. होप सो काय होतं ते पाहूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा व्हिडिओ ही माहिती कशी वाटली आहे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.